प्रतिपाद्या जय देव आत्मरूपा देवा तोची गणेशू सकळमत्याची प्रकाशू मने निवृत्ती दासो अवदारी जिजो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र चितनाद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी नदी दिव्य गोदा तटीच्या निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी तया चिंतिता प्रेमाला चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा सुरता वक्ता पांडुरंग देवी समर्थ तरी अवधान एकले जे मग सर्व सुखाशी पात्र होई जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का बालक बोबडा बोले कावा कोडाय चुका पावले ती चोच करून माऊले रिजी जीवी बालक बापाच्या ताटे गे बापाची जीवू लागे संतू सुनी वेगे मूकची ओढवी कमल कलिका झाले पणी अंगीच्या मकरंदा ते राखुने तिरंका पारणे सारखे आमुदाचे कमळावरे भ्रमरू पाय ठेवील हळवा रूप चंबेला केशरू या शंका कमलाने दर्दुरी नाजून केकची घरी परागोशे विजय बनमरेराचे घर चिवरे देव पूजून पाहिजे शेता फिरून जाईजे तू सुनी प्रसाद घेजे अतिथीचा हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरुचे ऐक भावाच्या अंजोळी सर्व इंद्रिय कुरोळे भरून पुष्पांजळे आर्य देव अनन्य हे धोवट वासनाचे तनिष्ठ ते लाविले शे बोट चंदनाचे घनावळे आवडी अविचारी चोकडी ती घालू जोडवी आंघोळी पायाचे अनन्य हे भवळ सात्विकाचे निखिळ ती उमलले अष्टदळ ठेवूवरी भाग्य उगे भव्य तुम्हा संताचे निप आहे पातलोके आहे उन्हे जगे आहोजी माझे स्वामी संत जोडून तुम्ही दिले त्याने सर्व भावे परिपूर्ण झालो कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे जे नामच नाही पापाचे आयशे केले यम मनी काय यमावे दम मनी काय दमावे तीर्थे मनी काय खावे दोष नाही हो कधीची माळी जीवते नेले तैसे निवांतची गेले पाणी आयशे केले हुवा वेगा दूध पवित्र आणि गोड काशे त्वचेची या पदराड काय की जे गोचिडा शुद्ध शेवीची जेव्हा द्राशी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाखी दुनावले देखी जे जीव भाग्याचे नि भडसे उद्योगाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घररी गे पाहे पाच साव जो हातीरू धरले त्याने माते काकुलती समरले तयाचे पशुत्व वावगे झाले समर्था माते योगियाचे समाधी धन की होऊन ठेले पारताजी नाही सोय माझे मन करत शिराया हात होरवावर झाले अमृते समार्जन केले वारिके घेऊन दिले काम देऊन होते परसाचा खडा जोडला त्याने करी डांगोरा घातला कल्पतरू तोडून केला कोप शेता चिंतामणीची खान लागली त्याने करी ओडाळी ओलांडली तैशी तुझी जवळीक झाडीली सांगा ती किती निशिंभा उल्लाशे मदार पवयाचे निमिषे फळे कावडे तैसे भलतयाचे कोपे तरी निवांतुची साहे ऋषे तरी बुजावे जाय नवलपिशे लागले आहे पारताचे देवा कटकटे आणि ओकटे मूर्तिलुकीचे उपराटे जरी अर्जुना अवचटे जन्मलाच तू झडझडून वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जेने पावशिला वंगणे धाम माझे भूमीचे मार्दव सांगे कोमाचे लवलव नानाचार गौरव सुकुलिनीची जाणतेने गुरु भजिजे तेने कर्तकारी हुईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते आयशे जगत उदर दोन दिले त्याने करुणा रस रसाळे संजय म्हणी बोलिले श्रीकृष्ण देवे आयशे जगत उदर दोन दिले त्याने करुणा रस रसाळे संजय म्हणी बोलिले श्रीकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता ये स्वात्मके देवे येणे वागयज्ञ तो सावे तू सोनी द्यावे पसादा जे खळाची अंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जो दुरिताचे तिमिर जावो विश्वसो धर्म सूर्य पाहो जो जेवांतील तो त्याला हो प्रांजा वर्ष सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्याळे अनुवर्त भूमंडळे भेटू चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पेवशाचे चंद्रमेजे आलंछन मार्सण जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हुशी किंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजू जाजपुरकी अखंडित
आणि ग्रंथ उपजीवे शिश्लुके द्रष्टा द्रष्टै हुवावे जी तेत म्हणी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला तेत म्हणी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला तेत म्हणी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिका दे हरी आजी जी तुम्हाला लिहिता वाचता येतंय का? येत नाही नाही येत. बाराखडी नाही काय नाही आणि मग हे कुठं शिकलात तुम्ही? माऊलीची कृपा बरं माऊलीची बरं. आता वय तर 80-90च्या पुढे गेल्यासारखं हो वाटतंय हो हो नाही का? हो. 90 वर्षाच्या पुढे असन. हं. 72चा दुष्काळ आठवत असन. बहात्तरचा हो नाही 72चा दुसरा हा थोडा आठवते आठवतोय ना. हो बर हो हो म्हणजे हे कुठं ऐकल्या वया तुम्ही अशा? 12 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकली बसून कोणाची? कोण वाचत होत? माझी आई बरं ऐकून ज्ञान प्राप्त झालं नाही. हं. बरं बरं. गुरुची बी कृपा आणि गुरु कोणचे? माझे गुरु होते बर बर. त्यांनी काय म्हणायचे हा तुमचं अशुद्ध आलं तुमची चूक कोण काढीत नाही बरं. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही हा त्याच्यामुळं चुकलं तरी माफ तुमची आहे. चूक कोण काढीत नाही बरोबर. लय द्वान होते गुरु माझे त्याच्यामुळं मग ते पाठात झालं नाही का? हा. वा वा धन्यवाद आजी. रामकृष्ण हरी. तुमच्या पायाच्या कृपेनं आता पुढच्या वर्षी भेटसाल का नाही? मग येते वन पुढच्या वर्षी येसाल का नाही येते वारीला? येते 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 येसाल ना? नेहमी येते वन किती वर्ष यायचं अजून? पांढरंग आणेल तर बरोबर आहे बरोबर. पण इच्छा जोपर्यंत आहे तोवर त्याला आणावं लागेल ना. आणावं लागते वा वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.